अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेले भंडारदरा हे एक मोठे धरण आहे। मात्र भंडारदरा धरणाला 2026 साली 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। या निमित्त धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा करताना या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याविषयी आणि धरणाविषयी सर्व काही माहिती देणारे वॉटर म्युझियम तयार करावे असा प्रस्ताव आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारला दिला होता। मात्र या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली होती। मात्र या बैठकीत पर्यटनाचा आराखडा करण्यासाठी आणि जलसंपदा विभागाने आपापसात करार करण्याचा निर्णय झाला होता। मात्र अद्यापही यावर कोणताही निर्णय न झाल्याने आमदार सत्यजित तांबेंनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे पुन्हा एकदा निवेदन दिले आहे। अमेरिकन मेरिट काउन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमाट यांना काउन्सिल गौरवपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी अमेरिकेच्या अमेरिकन मेरिट काउन्सिलने प्रदान केलेला गौरव जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह असून स्वीप समितीचे कार्य राज्याला आणि देशाला मार्गदर्शक ठरत असल्याचं भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखविंदर संधू म्हणाले आहेत। तसेच अमेरिकन मेरिट काउन्सिल ही ISO प्रमाणे अमेरिकास्थित गुणवत्ता नामांकन आणि मानांकन देणारी परीक्षण संस्था असून याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जा आणि मानकीकरण प्रदान केले जाते। अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्या निवडणुकीतील विविध उपक्रमांसाठी संस्थेकडून हे प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्ह्याला प्राप्त झाले आहे। राज्यात कुस्तीप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत। अशातच आता याच कुस्तीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। यंदाच्या वर्षी अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने होणाऱ्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी आणि माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024 ते 25 ही स्पर्धा येत्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये वाडिया पार्क मैदानावर होणार आहेत। या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीतील विजेत्या कुस्तीगीरास मानाची गदा प्रदान करण्यासाठी निमंत्रण आणि विनंती पत्र स्पर्धेचे संयोजन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट घेऊन दिले। त्यामुळे या कुस्तीच्या अंतिम लढतीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। श्रोते कथाश्री करंडक या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत असतात। मात्र आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। अहिल्यानगर शहरात असलेल्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वतीने या वर्षापासून कथाश्री करंडक या शालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे। 11 जानेवारी रोजी होणारी ही स्पर्धा इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे। तसेच कथा या कलेचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा निश्चितच नगर शहरातील शालेय विद्यार्थ्यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळवून देईल अशी माहिती हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस यांनी दिली। अहिल्यानगरच्या रोहित वाघने नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। कारण पंजाब विद्यापीठ चंदीगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनच्या MBA प्रथम वर्षात असलेल्या विद्यार्थी रोहित राजेंद्र वाघ याची निवड झाली आहे। कौतुकाची बाब म्हणजे रोहित 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे। तसेच रोहितने बालेवाडी शूटिंग रेंज येथे झालेल्या प्रादेशिक स्पर्धेत रोहितने 4थ्या क्रमांकाचे स्थान मिळवले होते। यापूर्वी देखील चेन्नई येथील तमिळनाडू येथे आयोजित 33व्या ऑल इंडिया GV मावळंकर शूटिंग स्पर्धेत रोहितने 50 मीटर गटात कांस्य पदक पटकावले होते। त्यामुळे आता रोहितचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अहिल्यानगरच्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे आता महापालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत। त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 8 जानेवारी ते 31 जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ता धारकांना शास्तीमध्ये 100% सवलत मिळणार आहे। तसेच 1 ते 28 फेब्रुवारी अखेरपर्यंत 75% तर 1 ते 22 मार्च अखेर 50% सवलत दिली जाणार असल्याचे यशवंत डांगे यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता अहिल्यानगरकरांना दिलासा मिळणार आहे। आजकाल राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। अशातच आज अहिल्यानगरहून पुण्याकडे चाललेल्या भरधाव वेगातील ST बसने पुढे चाललेल्या ट्रेलरला पाठीमागून जोराची धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण अपघातात बस चालकासह 8 जण जखमी झाले आहेत। याशिवाय या अपघातात बसचे प्रचंड नुकसानही झाले आहे।
बसमधील प्रवासी सुदैवाने वाचलेत। या अपघातात बस चालक उमेश प्रकाश सोनवणे तसेच प्रवासी बंडू शांताराम पवार, पूजा बंडू पवार, आर्यन बंडू पवार, लक्ष्मीबाई धोंड पाटील, फातिमा बांबुमिया जहागीरदार, आयशा शाकीर सय्यद आणि अफजल शाकीर सय्यद हे जखमी झाले आहेत। गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता नगरहून प्रवासी घेऊन सुप्याकडे चाललेल्या रिक्षाला 4 अनोळखी व्यक्तींनी अडवून रिक्षा चालकासह प्रवाशांना लाकडी दांडके, लोखंडी वस्तूने मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि दागिने लुटल्याची घटना नगर पुणे महामार्गावर चासगावच्या पुढे घडलेली आहे। या प्रकरणी जखमी रिक्षाचालक प्रकाश भानुदास मिर्जे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दिली आहे। तसेच त्यांनी या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील दिलेली आहे, तर पाहूयात। मी प्रकाश भानुदास मिर्जे, स्टँडवर मला एक भाडं भेटलं होतं। सुपा नाही का टोल नाके तिथं वाचलं म्हणून गाव आहे, तिथं फॅमिली होती, 2 नवरा बायको, 3 पोरं बारकी होती त्यांच्याकडं। ते आम्हाला सुप्याला जायचं, तर भाडं करत येतं का म्हणलं येऊ, आमचं भाडं ठरलं, आम्ही जाताना घेऊन जात होतो नाही का। तर चालता चालता आम्हाला त्या सुपा घाटात असे आवाज आला म्हणून आम्ही खाली उतरलो नाही का। आम्हाला वाटलं काहीतरी पडलं नाही का, म्हणून खाली उतर बघत काही पडलं नव्हतं। नंतर दगड मारायचं, आम्हाला दगड मारित होते म्हणून आम्ही गाडीपाशी गेलो, तर आम्हाला 4 जण येऊन डायरेक्ट आम्ही म्हटलं काय झालं, ते नाही बोलतात त्यांनी आमच्यावर अटॅक केला, लाकडं दंडे बिंडके यांनी। तिथून आम्ही त्याला कव्हर करत होतो, ते ऐकायला तयार नाही। त्यांनी त्या एकाकडे काहीतरी धारदार असलं होतं, ते डोक्यात मारलं, त्यामुळे मी पूर्ण हे पडलं म्हणून ते लोकांना, दुसऱ्या लोकांना, त्या बिहारी लोकांना त्यांचे कानातले काय, नाकातलं त्यांच्या बॅगा काही नेल्या। अहिल्यानगरमध्ये महिनाभरातच ताबेमारीचा दुसरा प्रकार समोर आला आहे। अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनींवर ताबेमारी करणाऱ्या विशिष्ट समाजाच्या लोकांवर कारवाई करावी या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्यासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत निवेदन देऊनही हे प्रकार सुरू असल्याच्या घटना घडल्यात। मात्र आता या प्रकरणी नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या बाबुर्डी घुमड गावच्या शिवारात असलेल्या शेतजमिनीत अनोळखी 4 ते 5 जणांनी अतिक्रमण करत पोल्ट्री शेडवर ताबा मारल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतमालकालाच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दमबाजी करण्यात आली। या प्रकरणी त्या अनोळखी 4 ते 5 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगरच्या आजूबाजूमध्ये परिसर असणारा नगर तालुका, या तालुका हद्दीमध्ये आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवांच्या जे काही शेतजमिनी आहेत, त्या शेतजमिनीवरती विशिष्ट समाजाकडनं जाणीवपूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे। त्यामुळे आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओला साहेब यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपाची तक्रार दिली आणि याच्यावरती कुठेतरी या लोकांचा, अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरूपीचा, अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे करण्यात आली आहे। आणि त्याच्यावरती ते थांबून चालणार नाही। अशा ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांच्या विरोधामध्ये हा कुठेतरी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा, अशा प्रकारची एक मागणी येत्या काळामध्ये आम्ही केली जाणार आहे, की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल, महसूलमधला असेल किंवा पोलीस प्रशासनामधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी असतात, ते भेटत असतात, त्यामुळे अशी सर्रास ही जी बाब आहे अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात। त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जिथं कुठपर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्यांना कुठेतरी याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची आग्रही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबारी याचा पाठपुरावा निश्चितपणे आम्ही करणार आहोत। श्रीराम भक्त देवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं चित्र सध्या नगरमध्ये दिसत आहे, कारण अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती होणार आहे। मात्र या पार्श्वभूमीवर आज श्रीराम जय राम जय जय राम जपाने नवी पेठ येथील श्रीराम मंदिर परिसर दुमदुमला आहे। या जपात भक्तिभावाने भाविक भक्त तल्लीन होत आहेत। तसेच श्रीरामांचा हा जप अखंड 24 तास करण्यात येणार आहे। तसेच श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा द्वादशी सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच आज मंदिरात फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आलेली आहे।
आज अहिल्यानगर शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढून लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती करून नागरिकांना मतदान कार्डचे वितरण माजी महापौर शीलाताई शिंदे आणि माजी नगरसेविका अश्विनीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। तर या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे, पाहूयात। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये नवीन मतदार नोंदणी आणि मतदान कार्ड मध्ये ज्या काही चुका असतील की ज्यामुळे मतदार हे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहत असतील, त्यासाठी शिवसेनेच्या या ऑफिसमध्ये ती मोहीम चालू करण्यात आलेली आहे। तरी प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व नागरिकांना मी असे आवाहन करते की त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये येऊन मतदान कार्डामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या सर्व पूर्ण करून मतदान कार्ड घेऊन जावेत, जुने मतदान कार्ड अपडेट करावेत, म्हणजे सर्वांना आपला मतदानाचा हक्क हा बजावता येईल आणि लोकशाही ही आपल्याला खऱ्या अर्थाने बळकट करता येईल। त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करते की त्यांनी ऑफिसला येऊन आपले सर्व मतदान कार्ड घेऊन जावेत। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये सचिन भाऊ जाधव यांच्या ह्या वॉर्डमधून शिवसेनेची जे आता आपण पाहिले काही महिलांच्या नावं आलेली नाहीत, काही महिलांना नवीन त्यांना मतदान राबवायचं आहे, त्याच्यामुळं ह्या ठिकाणी आजपासून चालू झालेलं आहे आणि पूर्ण नगर शहरामध्ये हे मोहीम राबवण्यात येणार आहे। तरी पण सर्वच महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन पुढाकार घेऊन, कारण आम्ही पाहिलं की गेले 2 वर्षापासून बऱ्याचशा महिला आमच्याकडे अशा येतात की त्या म्हणतात की आमची नावच आलेली नाहीये। बऱ्याचशा महिला म्हणतात आम्ही 2-2 वेळेस दिलं तरी आमची नावच आलेली नाहीये। तरी पण आता जागृत होऊन महिलांनी यामध्ये सर्वच माझ्या माता भगिनींनी यामध्ये सहभाग घेऊन आपलं नाव या ठिकाणी येतं की नाही आणि याचे बारकाईने लक्ष द्यावं। या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते, जसे शिंदे साहेबांचे शिवसेना या ठिकाणी आम्ही पूर्ण नगर शहरामध्ये राबवत आहे, तरी पण आपण सर्वांनी सहभाग घ्यावा। स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त श्री नवनाथ युवा मंडळ निमगाव वाघा तालुका जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ नारी शक्ती पुरस्कार 2025 प्राध्यापिका अनुरिता झगडे यांना जाहीर करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून रस्त्याच्या कडेला फळ विक्री करणारे, हातगाडीवाले, चहावाले यांसारख्या गरीब लोकांना उगाच लक्ष्य केले जात आहे। या मोहिमेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे। या प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी या रस्त्यावरील फळ विक्रेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल संवेदनशीलता व्यक्त केली। तसेच त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधत गरीब लोकांना त्रास देणे तात्काळ थांबवावे असा आदेश दिला आहे।